लीळा करण्यात असलेला परमेश्वर समांडंबरम. समांडंबरम म्हणजे काय आहे? गोपिका सहित, एकत्र सर्व्या सहित. समांडंबर म्हणजे एकटा श्रीकृष्ण लीळा काय करत नव्हता, तर सर्व गोप गोपिकाला मिळून तो काय करत होता? लीळा. चक्रे. चक्रे म्हणजे करत होता. चक्रे हे धातू आहे आणि धातू म्हणजे भविष्य काळात, भूतकाळात वापरल्या जाणारी धातू आहे. चक्रे म्हणजे केली, करून गेले. 5000 वर्षापूर्वी मायापुरी धार्य असलेल्या श्रीकृष्णाने गोकुळामध्ये नवीन नवीन क्रीडा एकत्र गोपिका सहित केल्या, असा पहिल्या ओळीचा अर्थ. पुढे त्रातुम गोकुल माकुले करतले शैलम विशालम चय. आकुलम गोकुलम. आकुलम गोकुलम सर्व जे गोकुळ होतं, या गोकुळामध्ये गायी असेल, वासर असेल, गोप असेल, गोपी असेल, हे सर्व इंद्राच्या पर्जन्यापासून, इंद्राचा जो पाऊस पाडला त्याच्यापासून त्रातुम म्हणजे संरक्षण करण्यासाठी जे गोकुळामध्ये गायी, वत्स, गोप, गोपिका जेवढे लोक होते, हे इंद्राच्या शिळाधारी पर्जन्यापासून, धोधो पाऊस पडणारा त्यापासून परमेश्वराने त्रातुम म्हणजे संरक्षण करण्यासाठी काय केलं? विशालम शैलम, अति मोठा गोवर्धन पर्वत. जो गोवर्धन पर्वत अति मोठा आहे तो करतले, करंगळीवर धारण केला. करंगळीवर काय केला? धारण केला. शिते म्हणजे पृथ्वीवर, पृथ्वीवर काय केला? धारण केला. पुढची लाईन आहे शिते. वारंवार मुदार वैरी समरे भाराप हारम शिते. शिते पहिल्यांदा घेतलं. शिते म्हणजे पृथ्वीला म्हटलं. या पृथ्वीवर वारंवार समरे, वारंवार समरे म्हणजे नेहमी नेहमी युद्धात, परत परत युद्धामध्ये. उदार वैरी, उदार वैरी म्हणजे मरणाला न भिणारे, जे मरणाला सुद्धा भीत नाही, असे उदार शत्रू जे आहेत, ज्या रणांगणावर उदार असे युद्धामध्ये जे शत्रू होते, ते आपलं मरणाला न घाबरणारे शत्रू होते. भाराप हारम त्यांचं ओझं दूर केलं. त्या वैरी शत्रूंचं ओझं काय केलं परमेश्वराने? हमेशा युद्धामध्ये जे वैरी मरणाला घाबरत नाही आणि युद्ध करतात, अशा शत्रूंचा भार अपहरण म्हणजे त्या जो भार होता तो काय केला? ते ओझं दूर केलं, म्हणजे त्या शत्रूंचा नायनाट केला. असा तो श्रीकृष्ण. य अगाध वेद, वेदागाध सुवेद बोध फलदम कृष्णम नमामि प्रभु. य अगाध वेद, अगाध वेद म्हणजे जो गुह्य वेद, ज्याला परमेश्वराचा बोध म्हणतात, तो गुह्य वेद आवडी सर्व जीवांना तो देत होता. सुवेद बोध फलदम, कोणाला प्रेम दिलं, कोणाला ज्ञान दिलं. प्रेमाच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून त्याचं फळ त्याला दिलं. सुवेद बोध फलदम. वेद असो, बोध असो, प्रेम असो, ज्ञान असो, या प्रत्येकाला परमेश्वराने त्याचं फल दिलं. त्या परमेश्वराला कृष्णम नमामि, अशा कृष्णाला मी वारंवार
नमस्कार करतो, अशा प्रकारचा याचा अर्थ आहे. सरळ सरळ अर्थ लावायचा असला तर मायापूरधारी परमेश्वर श्रीकृष्ण गोकुळामध्ये नवीन नवीन क्रीडा करतो. एकत्र गोप गोपिका सहित सर्वे गायी वासर यांना घेऊन इंद्राच्या शिराधारी पर्जन्यापासून संरक्षण करण्यासाठी अति मोठा गोवर्धन पर्वत तो करंगळीवर धारण करतो. पृथ्वीवर नेहमी युद्धामध्ये मरणाला न भिणारे जे उदार शत्रू आहेत यांचं ओझं परमेश्वर दूर करतो आणि जो गुह्य वेद देतो, प्रेम देतो, ज्ञान देतो आणि त्यांना त्याचं फळ देतो, असा जो श्रीकृष्ण प्रभू आहे त्या श्रीकृष्णाला माझा वारंवार नमस्कार. आपण आज ग्रस्ताचा आचार धर्म सुरुवात करणार आहे. वेळेच्या अभावी मानव पंथाच्या अनुयायाची जबाबदारी इथपर्यंत आलतो. त्याच्यानंतर भिक्षुक साधू संत याकडून जी अपेक्षा आहे ती आपण शिकत होतो. प्रत्येक शंकेचं निरसन शिष्यामध्ये असलेल्या भेटीच्या माध्यमातून गुरु लोक करत असतात. गुरुनीच प्रश्नावली तयार करून घेतलेली असते आणि त्या माध्यमातून शिष्याला जे हितकारक आहे, शिष्याला जे काही ज्ञान ग्रहण करण्याचं जी पात्रता आहे अशी पात्रता त्याला तयार करतात आणि त्या नामधारकावर त्या गुरूंचे उपकारच होतात. कारण प्रत्येक गोष्टीचं त्याला ज्ञान देतात, अधिकृती दोषाबद्दल त्याला ज्ञान देतात. त्याचप्रमाणे दुसरी अपेक्षा काय? दुसरी अपेक्षा अशी आहे की संत लोक भिक्षुकासाठी वेळोवेळी संत लोक जे आहेत ते भिक्षुकांसाठी परत परत पोथी वाचन ज्ञानामृत करतात. परंतु ज्ञानधारक नामधारक जो आहे, वासनिक जो आहे, तो प्रत्येक वेळेस त्या पोथीला हजर राहू शकत नाही. मार्गामध्ये पोथ्या चालतात, त्या पोथ्याच्या माध्यमातून ते वारंवार त्या भिक्षुकांना ज्ञान देत असतात. परंतु अशा वेळी जो नामधारक आहे, वासनिक आहे, तो टायमावर हजर राहू शकत नाही. म्हणून त्याची अवस्था पाहिल्यानंतर दुसऱ्या वर्गातल्या जे मुलं आहेत, शिष्य आहेत, त्यांना त्या वर्गामध्ये बसावं लागतं. तेव्हा नामधारकांना स्वतंत्रपणे त्यांच्यासाठी असे मेळावे आयोजित केले जातात. काही ज्या पोथ्या लागतात, महावाक्य असेल, निर्वचन असेल आणि काही पोथ्या असेल, या पोथ्याच्या माध्यमातून नामधारकाला काही फायदा नाही, नामधारकाला ते कळत नाही. म्हणून त्यासाठी भिक्षुक लोक, संत लोक मोठमोठे मेळावे, ज्याला शिबिर म्हणतात, हे शिबिर घेतात आणि या शिबिराच्या माध्यमातून पंथीय लोकांना सामान्य ज्ञान दिल्या जातं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या बऱ्याच समस्या सुटतात. म्हणजे जे शिबिर होतात या शिबिरामध्ये वासनिकाचा फायदा होतो. मोठमोठ्या पोथ्यांमध्ये जर गेल्यानंतर त्याचा काही फायदा होत नाही, त्याला काही कळत नाही. म्हणून त्यासाठी मोठमोठे शिबिर, मोठमोठे संमेलन, मोठमोठ्या सभा घेतल्या जातात. त्या सभेच्या माध्यमातून जनरल ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचल्या जातं. त्यामुळे त्याच्या बऱ्याच समस्या सुटतात. म्हणून ते म्हणतात अन्य पंथीय लोकांच्या मानवा पंथात बाबत शंका व त्याचं निरसन. अन्य लोकांच्या ज्या शंका आहेत मानवा पंथाबद्दल आणि त्या शंकेचं निरसन कसं करायचं, म्हणून ते सांगतात समाजामध्ये मानवा पंथाबाबत अनेक प्रकारच्या समस्या, लोकांना शंका निर्माण होतात, समस्या निर्माण होतात. त्यांचा संबंध उपदेशी लोकांशी जास्त येतो. त्यामुळे त्या शंकांना उपदेशी लोकांना तोंड द्यावं लागतं. मानवा लोकांचा संबंध येत नाही.
परंतु उपदेशी लोकांचा त्या अन्य लोकांशी संबंध येतो, त्यांना तोंड द्यावं लागतं. उपदेशी लोक आपल्या परीने उत्तर देतात, पण ते लोक ते उत्तर देण्याचं टाळतात, कारण त्यांना तेवढं ज्ञान नसल्यामुळे ते उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे पुढीलाची शंका निरसन होत नाही. जे अन्य लोक आहेत त्यांची शंका निरसन होत नाही. परंपरागत ठराविक ते निरसन करू शकतात, परंतु नामधारकाला ते करता येत नाही. मग काय, कोणत्या शंका आहेत? अन्य राठीचे लोक यांना काय प्रश्न विचारतात आणि यांना त्या शंकेचं निरसन करता येत नाही, ते काय, अशा कोणत्या शंका आहेत? तर त्यांनी अशा 6 शंका सांगितल्या. 6 शंका वासनिकाला समाजात वापरल्यानंतर या 6 शंका लोक विचारत असतात, अन्य लोक, आणि त्याचं उत्तर त्याला देता येत नाही. त्यामुळं त्याची फजिती होते. म्हणून त्या 6 शंका पहिले सांगणार, 6 शंकेचं निरसन सुद्धा कसं करायचं हा आपल्याला सांगणार आहे. पहिली शंका आहे, मारवा पंथीय लोक देवी देवतांच्या देवळात का जात नाही व त्यांची पूजा का करत नाही, असं अन्य लोक उपदेशी नामधारकाला विचारू शकतात. याचं उत्तर नामधारक देऊ शकत नाही. आम्हाला चालत नाही, आम्हाला अमुक होत नाही, हे उत्तर नाही आहे त्याचं, हे उत्तरच नाही त्याचं. म्हणून हा पहिला प्रश्न वासनिकाला अन्य लोक विचारतात, त्याचं निरसन कसं करायचं, म्हणून हा पहिला प्रश्न आहे. 6चे 6 प्रश्न आधी वाचून दाखवणार आहे, नंतर प्रत्येक प्रश्नाचं निरसन करणार आहे. दुसरा प्रश्न आहे, देवी देवतांचा सत्यनारायणाचा प्रसाद का घेत नाही? विचारतात, तुम्ही प्रसाद का घेत नाही? देवी देवताचा असो, सत्यनारायणाचा असो आणि कशाचा असो, का घेत नाही? अशा समस्या तुमच्या समोर येतात. तुम्ही जातात, प्रसाद घेतला, तुम्ही खात नाही, आमचं का घेत नाही? हा दुसरा प्रश्न. तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये गरजेचे हे प्रश्न आहे. तिसरा प्रश्न आहे, सुतक काळामध्ये त्या घरचं अन्न पाणी का घेत नाही? सुतक पडलं, त्या घरी गेलो आपण दारावर, मग तिथलं सुतक पाणी का घेत नाही, का चालत नाही? आम्हाला चालत नाही हे उत्तर भेटणारच नाही, आणि उत्तर दिलं तर पुढीला समाधान वाटणारच नाही. म्हणून पाणी का घेत नाही? चौथा प्रश्न आहे. लक्षात ठेव, एक एक प्रश्न आहे, आणि हे जीवनामध्ये आपण नुसतं ऐकून सोडून दिलं तर काही फायदा नाही. या शंका प्रत्येक जण तुम्हाला अन्य लोक विचारणार, आणि त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. चौथा प्रश्न आहे, भरला संसार सोडून संन्यास का घेतात? चांगलं चालू होतं आणि हा संन्यास घेतो. असं संसारात सर्व चांगलं असताना यांनी संसार का सोडला, संन्यास का घेतात? याचंही उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. किंवा 5वा प्रश्न, लग्न कार्यात देवता विधी कसा चालतो? लग्न कार्यात अन्य लोकांचं त्यांचा विधी कसा चालतो, आपण कसा करायचा, काय करायचं? 6वा प्रश्न आहे, अमुक अमुक व्यक्तीला चालते आणि तुम्हाला का चालत नाही? प्रत्येकाच्या समोर येणारे प्रश्न. अमुक अमुक व्यक्तीला तर चालतं आणि तुम्हाला हे का चालत नाही? म्हणजे उपदेशीच आहे. काही उपदेशी लोक खातात, काही उपदेशी लोक खात नाही. त्याच्यामुळं अन्य लोक तुम्हाला म्हणतात की अमुक अमुक व्यक्ती तर खातो आणि तुम्ही का? पहा किती सुंदर प्रश्न आहे आणि आपल्या समोर निवडून काढलेले आहे. त्याला चालतं तुला का चालत नाही, या समस्येचं उत्तर तुम्हाला देता येईल. आणि या 6 प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला प्रत्येकाला आपल्या अंतःकरणात गोंधळत असतं. सार्वजनिक ठिकाणी हा उपदेशी सापडला की त्याच्यावर या शंकेचा भडीमार होतो. या 6च्या 6 शंकेचा भडीमार होतो आणि तुम्हाला उत्तर देता येत नाही. आणि उत्तर देता येत नाही त्यामुळे तुम्ही काय होतात, गप्प बसतात
आणि मग ते म्हणतात अरे हे असेच आहे, त्याला चालतं याला का चालत नाही, भरला संसार सोडून संन्यास का घेतात, सूतक काळामध्ये पाणी का घेत नाही, देवी देवताचा सत्यनारायणाचा प्रसाद का घेत नाही, अन्य मानव भाव लोक अन्य देवळात का जात नाही, त्यांची का पूजा करत नाही. अशाच याच्यामुळं हा शंकेच्या भडीमारास्तव जनसमुदाय आत्मविश्वासाच्या अडचणीत येतो आणि येल्यामुळे याला काय ती वेळ निभावावी लागते. त्या शंकेचं निरसन त्याला करता येत नाही, पण काहीतरी टोला मारून तो काय करतो, त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यापासून काय करतो, सुटण्याचा प्रयत्न करतो. आता त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करतो, त्याला पुढच्याचं समाधान झालं नाही, म्हणून या 6 शंकेच्या माध्यमातून पुढच्याचं समाधान झालं पाहिजे हे उत्तर याच्यामध्ये आपल्याला द्यायचं आहे. पहिली शंका होती, काय होती, मानवा पंथ अन्य देवळात जाऊन देवी देवताची भक्ती का करत. आता हे विवेचन, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय करायचं आहे, द्यायचं आहे. काय आहे, या सदर करण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भगवद्गीतेचा अध्यायातला 9वा अध्याय आणि 9व्या अध्यायामधला 25वा श्लोक, याचा मराठीतून अर्थ आपल्याला पाहावा लागेल. गीता अध्याय 9वा श्लोक नंबर 25. आपलं पाठच नाही, म्हणून तो श्लोक पाहावा लागेल. त्या श्लोकाचा अर्थ त्यांच्या समोर द्यावा लागेल. काय आहे, कोणता श्लोक आहे, कोणता श्लोक आहे गीता, कोणता श्लोक आहे. आता हा श्लोकच माहित नाही तर त्याला उत्तर कधी देसाल. इथंच आपण काय होतो, फेल होतो. उत्तरच देता येत नाही. का जात नाही देवळात, प्रमाण माहिती नाही, गीता माहिती नाही, गीतातला श्लोक माहिती नाही. मग आपण गप्प बसतो आणि तो मग काय म्हणतो, आपल्यावर कुरघोडी करतो, आपल्याला त्याचं उत्तर देता येत नाही. पाहून घ्या श्लोक, ऐका. गीता याच्यात नाही दिलेला, फक्त नंबर दिलाय श्लोकाचा. भूतानी यांती भूतेज्य यांती मध्या जिनोपिमा पितृन यांती पितृरता. पूर्ण ऐका श्लोक गीतांत. पहिल्या शंकेचं उत्तर आहे, देवी देवताची भक्ती का करत नाही, अन्य मंदिरात का जात नाही. याला आपल्याला त्याला गीता समोर ठेवावं लागेल. गीतेचा श्लोकाचा अर्थ सांग बाबा, तू काय आहे. या श्लोकाचा अर्थ असा होतो, मग मी काय करू. यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेज्या यांती मध्या जिनोपिमाम. असा 25वा श्लोक आहे. यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता.
आम्ही अन्य मंदिरात का जात नाही, देवतेची भक्ती का करत नाही, या श्लोकाचा आपल्याला मराठीतून त्याला सांगावं लागेल. यांती देव व्रता भगवान श्रीकृष्णांनी 9व्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितलं. आपल्या चरित्रात सूत्रपाठातही उत्तर आहे, पण ती गीता सर्व जगमान्य आहे म्हणून या गीतेचं त्या पुढच्या व्यक्तीला काय करावं लागेल, उदाहरण द्यावं लागेल. तो गीतेला मानतो, सूत्रपाठाला मानणार नाही. म्हणून यांती देव व्रता देवान पितृन यांती, यांती जो देवतेची भक्ती करतो तो देवतेला प्राप्त होतो, पितृची भक्ती करतो तो पितृला प्राप्त होतो, भूतांची भक्ती करतो तो भूतांना प्राप्त होतो. यांती मध्या जिनोपिमा, म्हणजे जो ज्याची भक्ती करतो तो त्याला प्राप्त होतो. म्हणून आम्ही कोणाची भक्ती करतो, परमेश्वराची भक्ती करतो, आणि परमेश्वराची भक्ती केल्यामुळे मोक्ष हा परमेश्वरच देतो. म्हणून आम्ही अन्य मंदिरात जात नाही, असा हा श्लोकाचा अर्थ आहे. की देवतेची भक्ती केली तर देवतेला प्राप्त होतो, पितृची भक्ती केली तर पितृला प्राप्त होतो, भूताची भक्ती केली तर भूताला प्राप्त होतो. असं जे आहे त्यामुळे आम्ही काय करतो की परमेश्वराचाच भक्त हे करतो. कारण परमेश्वराने सांगितलेलं आहे, सर्व धर्मां परित्याज्य माम एकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्य मोक्ष इच्छामि, अशी गीता सांगते. असं काही श्रीकृष्णाने सांगितलं नाही तू सर्व मंदिरात जाय मी तुला प्राप्त होईल, असा एखादा श्लोक. म्हणून आम्ही अन्य मंदिरात जात नाही. आम्ही एकनिष्ठ परमेश्वराच्या या भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्या सूत्रपाठाला धक्का लागायचं काम नाही. हे गीता जशी सांगते. गीता तुला मान्य आहे ना? अरे हीच गीता, याच गीतेच्या श्लोकाचा ज्ञानेश्वरीची टीका वाचा. ज्ञानेश्वरांनी केलेली टीका याच 25व्या श्लोकाची वाटा. त्याच्यामध्ये हे सांगितलं की जे वेश्येप्रमाणे भक्ती करतात ते वेश्येला प्राप्त होतात. हे एकनिष्ठ भक्ती व्हावी म्हणून त्यांनी सांगितलं भूताची देवतेची भक्ती याच्यात करायची नाही, असं त्याच्यातही सांगितलं. तू काय वाचतो काय करतो हे माहित नाही. ही गीताही आहे आणि गीतेवर टीका केलेली ज्ञानेश्वरानेही केलेली आहे, आमच्या आराध्य बाबांनीही केलेली आहे. 78 गीतेचे टीकाकार झालेले आहेत. पण या श्लोकाचा खरा अर्थ काय आहे ते तुम्ही जाणून घ्या. म्हणून आम्ही अन्य मंदिरात गेल्यानंतर परमेश्वराची उपासक असल्यामुळं आम्ही त्यांची भक्ती करत नाही, अन्य मंदिरात जात नाही. फक्त एकनिष्ठ आमच्या देवानी भगवद्गीतेमध्ये सांगितलंय एकाचीच भक्ती करा, म्हणून आम्ही एकाचीच भक्ती करतो असं त्याला सांगावं लागेल. कदाचित तो म्हणून सर्व देवता एकच आहे असं कुठं लिहिलंय? असं कुठं लिहिलंय? सर्व एकच आहे असं कुठं लिहिलंय गीतेमध्ये? भगवद्गीतेमध्ये सर्व एकच आहे, कोणाचीही भक्ती करा मी तुला प्राप्त होईल असं कुठं लिहिलेलं आहे? 700 श्लोकात कुठंच नाही लिहिले. असं पहिल्या शंकेचा आपल्याला परिहार त्याला द्यावा लागेल. म्हणून आम्ही अन्य मंदिरात गेल्यानंतर जातच नाही, पण त्यांची पूजाही करत नाही. दुसरा प्रश्न आहे, की सूतक काळात आपल्या देवी देवतांचा सत्यनारायणाचा प्रसाद का घेत नाही? याबाबत कोणी प्रश्न विचारला. अन्य पंथवाल्यांनी आपल्याला प्रश्न विचारतात की तुम्ही आमचा प्रसाद का घेत नाही? त्यांचा खूप गैरसमज मोठा होतो. दिसतो मानव पंथ देवी देवतापेक्षा श्रेष्ठ आहे. ते देवी देवतांना मानत नाही, त्यामुळे प्रसाद भक्षण करत नाही. पर्यायी ते देवी देवताचा अपमान करतात वगैरे असं ते समजतील. अशी वस्तुस्थिती त्यांची होऊन जाते. पण मग त्यांना काय उत्तर देणार? म्हणून ते म्हणतात असं उत्तर देऊन चालणार नाही, आम्हाला चालतच नाही, हेही उत्तर देता येणार नाही.
म्हणून ते म्हणतात वस्तुस्थिती अशी आहे की मानवापंथीय लोक जे आहेत ते फक्त परमेश्वराचे उपासक आहेत, परमेश्वराची भक्ती करतात. उदाहरण त्यांनी दिलेलं आहे संसारातलं. संसारामध्ये लग्न झाल्यानंतर पत्नी आपल्या मुलाचं किंवा पतीचं उष्ट खाते. ताटामध्ये उरलेला उष्ट जर असलं तुम्ही शेजारच्या घरी नेऊन द्या, खाईन का बाई? का खाणार नाही? का खाणार नाही? का खाणार नाही? मग ती का खाणार नाही? म्हणजे तिची दुसरीची श्रद्धा तुमच्यावर नाही, तुमच्या मुलावर नाही, ऐका नाही, तुमच्या पतीवर नाही, म्हणून ते खाणार नाही. फक्त पत्नीच पतीचं खाऊ शकते, बाकी दुसरं खाऊ शकत नाही, किंवा मुलाचं पत्नी खाते, याच्या परीक्त तिसरं खाणार नाही. कारण संसाराचा नियम आहे की विश्वास श्रद्धा त्याच्यावरच आहे. जर संसाराचा नियम असा आहे तर मानवपंथी धर्माचा नियम, जो ज्या धर्माला पुजतो त्याचाच प्रसाद खाईन का नाही? प्रसाद शब्दाचा अर्थ होतो उष्ट. प्रसाद काय? त्याला अर्पण केला आणि त्यांनी स्वीकारल्यानंतर तुम्ही खासाल, ऐका नाही, म्हणजे तो उष्ट झाला. मग उष्ट कोणाचं खायचं? ज्याच्यावर श्रद्धा आहे, ज्याची पूजा करतात त्यातच खाई, किंवा त्याचा मुलाचा म्हणजे त्या मार्गाचा जो अधिकरण आहे त्याच. बाकी दुसऱ्याचं खातीन का? अन्य संप्रदायाच्या साधूचं आणलं तर खातीन का? नाही खाणार, कारण श्रद्धेचा भाग आहे. म्हणून ते म्हणतात काही नाही. मग ते म्हणतात असं जर म्हटलं तर त्या देवतेला विरोध होईल. प्रसाद घेतला, तुम्ही घेतला नाही किंवा घेतला खाल्ला नाही, मग त्या देवतेला विरोध होईल का नाही? ते म्हणतात तसं नाही, होणार नाही. कारण हा उपासक कोणाचा आहे? परमेश्वर. उदाहरण दिलं त्यांनी गोविंद स्वामी आणि विष्णू स्वामी. चरित्र माहित पाहिजे. तो विष्णू स्वामीचा शिष्या गोविंद स्वामी दररोज त्याची पूजा करत होता. पण एकदा काय झालं, त्यांनी सांगितलं असे असे पुरुष आले, त्यांना भेटायचं नाही. म्हणजे चक्रधर स्वामी नावाचे पुरुष आले, त्यांना भेटायचं. आता एखाद्या जीवाला नाही म्हटलं की तो काय करतो? हटकून क्रिया करतो. नियम आहे असा, नाही म्हटलं की करतो, हा म्हटलं की करत नाही. आणि नेमकं काय झालं, याला वाटलं पाहू तर खरं, म्हणून हा एका दिवशी त्या गंगेच्या काठावर गेला आणि एका झाडाच्या आड लपला आणि स्वामींना पाहिलं. पण काय झालं, योगायोगाने तो स्वामींना पाहायचं आणि स्वामींची दृष्टी त्याच्याकडे जायची. काय झाला मग? दृष्टीला दृष्टी मिळाली, त्याला स्वामींपासून वेध संचारला. गुरुजवळ आला, सर्व कामं बंद पडले, अध्ययन अध्यापन षटकर्म सर्व बंद पडले. हा गुरु विचार करतो, अरे याला काय झालं, हा का असं करतो आहे, हा मला दंडक बी करत नाही. देवतेला, माझी जी देवता आहे त्या देवतेलाही दंडक करत नाही. कशा करता उदाहरण दिलं की जर आपण परमेश्वराचे उपासक आहे आणि देवतेला नमस्कार केला नाही तर तिला विरोध होणार नाही, याच्याबद्दलचं हे उदाहरण दिलं. आणि त्याच्यामुळे काय झालं की तो काहीच करना. मग त्यांनी काय केलं, अरे गोविंद राहिला नाही, आपल्याला पुस्तकं आणायची आहे. तेव्हा काही गाडी वाहन होतं. हा गेला आणि 2 तासाच्या आत वापस आला आणि पुस्तकं दिले. त्या राहेर ते नांदेड 80 किलोमीटर आहे. किती वेळ लागला असता? आताच्या धर्तीत 6 दिवस लागले असते, आहे का नाही? हा फक्त 2 तासात आला. मग मात्र या गुरुला शंका आली की
की हा आपल्याला नमस्कार करत नाही, पुस्तक आणून टाकले, हा देवीला बी नमस्कार करत नाही आपल्या. मग त्याला स्वप्न पडलं, विष्णू स्वामीला स्वप्न पडलं काय की स्वप्नामध्ये त्या देवतेनी याला स्वतः दंडवत केला. कोणाला? विष्णू. ते म्हणे तुम्ही मला दंडवत करा, तू गोविंदाची दंडवताची अपेक्षा करतो ना, म्हणून मी तुला दंडवत करतो. तो थोरा राऊळाचा झाला असे. अरे माझ्यापेक्षा जो श्रेष्ठ परमेश्वर आहे त्याची भक्ती करतो, त्याचा वेध झाला, तो माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आला, म्हणून तो तुला नमस्कार करत. मग त्या देवतेला राग आला का? नाही. म्हणून आपण जर देवतेला वंदन केलं नाही, नमस्कार केला नाही, तर त्या देवतेला अवहेलना होत नाही, राग येत नाही. कारण महानुभाव पंथ स्वामी चक्रधांनी हे शिकवलं, जरी दुसऱ्याचा देव आहे तर काही वैरियाचा देव झाला तर दगडे हाणावा. महानुभाव पंथ एक श्रेष्ठ पंथ आहे. तो काय करतो? इतर देवी देवताची पूजा करत नाही, पण देवी देवताला मानतो. देवी देवताला मानत नाही असं नाही, 81 कोटी 1.25 देवता आहेत असं मानतो. असं मानतच नाही तर ज्या ठिकाणी देवतेचं अधिष्ठान आहे त्या ठिकाणी आपली धूळ जाऊ नये, त्या ठिकाणी तो ठुंकत नाही, त्या ठिकाणी तो घाण करत नाही. हे लोक भक्ती करून तिथं सर्व करतात. आणि महानुभाव पंथाचा जो उपासक आहे, जो बोधवंत आहे, वेदवंत आहे, नामधारक आहे, तो तिथं कोणत्याही प्रकारची घाण करत नाही आणि त्यांच्यापासून दूर याच्या करता राहतो की आपला दुर्गंध त्याला जाऊ नये. म्हणजे मानवा पंथामध्ये देवतेला मानतात, फक्त पूजत नाही असं त्यांना सांगावं लागेल. तो सर्वात जास्त देवतेला मानणारा पंथ कोणता आहे? महानुभाव पंथ. फक्त पूजा करत नाही. पूजा का करत नाही? तर श्रेष्ठ व्यक्तीची तो पूजा करतो आहे, म्हणून याची अवहेलना सुद्धा करत नाही. या पंथाबद्दल द्वेष वगैरे करत नाही. तुम्ही तुमचं करा, आम्ही आमचं करू, पण आमच्यापासून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. रस्त्यामध्ये एखादं काही मांडलेलं हे असलं, तिथं हा मानव पंथाचा उपासक जाणार नाही. असला तर तिथून लांब निघून जाईल, दुसरीकडे बसन, कारण आपल्याकडून त्याला त्रास व्हायला नको, याच्यापेक्षा आणि काय मान नाही. म्हणून मानव पंथ हा देवतांना अधिक मानतो, अनादर करत नाही. हे स्वामी चक्रधांची आज्ञा आहे. कोणत्याही देवी देवतेची अवहेलना न करता स्वामी चक्रधरांच्या जीवनात कुठेच आढळत नाही. कुठेही स्वामींनी अवहेलना करू द्यायला नाही लावली. कदाचित एखाद्या भक्तांनी केली असेल तर त्याला परमेश्वराने दुर्लक्ष केलं, देवतेने त्याला आजारी पडलं, ताप आणला, असे बरेच उदाहरणं आहेत. म्हणून महानुभाव पंथ हा कदाचित इतर मंदिरात जात नसेल, प्रसाद घेत नसेल, परंतु त्यांची अवहेलना सुद्धा करणार नाही. म्हणून याबाबत आपण पंथाची दक्षता पाळायला पाहिजे आणि त्यांना सांगायला पाहिजे, आम्ही खूप मोठे त्यांना मानतो, आमच्या पायाची धूळ त्या प्रतिमेवर पडू नये म्हणून आम्ही त्यांच्यापासून दूर अर्थनारे चालतो. त्यांच्याजवळ खानपान मलमूत्र करत नाही, त्यांना त्रास होईल म्हणून त्यांच्यापासून लांब जातो आणि करतो, आणि देवी देवताच्या मंदिरात जात नाही. म्हणून मानवा पंथचे लोक देवतेला शुल्लक मानत नसून श्रेष्ठ मानतात. फक्त काय करत नाही? पूजा करत नाही आणि प्रसाद, पूजा करतच नाही म्हणून प्रसाद खात नाही. आम्ही त्यांची मानत नाही असं नाही, पण आम्ही त्यांची पूजा करत नाही, आणि ज्याची पूजा करतो त्याचाच आम्ही काय करणार? प्रसाद घेणार. म्हणून तो प्रसाद घेतो, तुमचा प्रसाद आम्ही घेत नाही असं त्यांना सांगावं लागेल. श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या वचनानुसार अनन्य भक्ती, अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा भगवद्गीतेमध्ये हेच सांगितलं. आमच्या स्वामींनी काय गीतेमध्ये सुद्धा हेच आहे, अनन्या चिंतयन्तो माम. अनन्य भावाने जो चिंतन करतो माझं, त्याचाच मी उदरनिर्वाह करतो. अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. जे जन लोक अनन्य भावाने माझे चिंतन करतात त्यांचाच मी प्राप्त होतो. तेषां नित्याभियुक्तानां, त्यांचं दररोज मी योगक्षेम म्हणजे
जे संसाराचं सर्व कार्य मी व्यवस्थित चालवतो. म्हणून अनन्य लोकतेने जे माझी भक्ती करतात त्यांचा कदाचित अन्य देवतेचा प्रसाद आम्ही खात नाही, कारण त्यांची आम्ही पूजा करत नाही, पण याचा अर्थ त्यांचा द्वेष सुद्धा करत नाही, त्यांची अवहेलना सुद्धा करत नाही, असं त्यांना समजून सांगावं, असं त्यांना समजून सांगावं लागेल. कदाचित पुढचा प्रश्न करतील ते, तुम्ही आमचं खात नाही, आम्ही तुमचं खाणार. तुम्ही काय म्हणतात, काय हरकत नाही, तुम्ही सुद्धा त्यांना आग्रह करायचा, त्यांचा फायदा होईल खाल्लं तर. पण ते जर असं उत्तर दिलं तर तुमची श्रद्धा नाही ना, तुम्ही सुद्धा आमचं काही खाऊ नका, मात्र आम्हाला त्या बळी पाळू नका. तिसरा प्रश्न आहे सुतकाचा. सुतक काळात घरचे अन्न पाणी ज्या घरी सुतक पडलं, साधू संत नामधारक जे आहेत ते काय स्वीकार करत नाही. तिसऱ्याला यायलाच पाहिजे, 10व्याला यायलाच पाहिजे, 11व्याला यायलाच पाहिजे, असा जो अट्टहास करतात लोक, तो अट्टहास कोणीच कोणावर करायचा नाही, कोणत्याही संप्रदायाचा असो. ज्या संप्रदायाचे दुसरे लोक आहेत त्यांनाही आपण बोलवायचं नाही, आपणही तिकडं याच्यात जायचं नाही. बाकी जे स्नेहभोजन आहे, याच्या व्यतिरिक्त जे स्नेहभोजन तुम्ही करा ना मोठमोठे, त्याच्यामध्ये सहभागी व्हा, ते नाही करणार. स्नेहभोजन करा. पूर्वीच्या काळामध्ये चरित्रात प्रमाण आहे. काय प्रमाण आहे की चरित्रामध्ये आंबे आले की काय करायचे, गावातले लोक सगळे एकत्र व्हायचे आणि आंब्याचा रस करायचे आणि सर्व गावाला ते काय करायचे, खाऊ घालायचे. हे झालं स्नेहभोजन. आता आहे का असं? बाकी तिसऱ्याला या, 10व्याला या, 11व्याला या, स्नेहभोजन करा ना. नवीन नवीन जे पदार्थ आले, फळ आले, त्याच्या माध्यमातून जो कार्यक्रम केला जातो त्याच्यामध्ये सहभागी व्हा. तो स्नेहभोजनाचा प्रकार आहे. चरित्रातही उदाहरण आहे. परंतु सुतकाचं खा असं कुठं लिहिलेलं नाही. म्हणून ते म्हणतात का स्वीकारत नाही, कारण सुतक काळात पंथीय लोकांनी अन्न पाणी जर ग्रहण केलं तर काहीच होत नाही. लोक म्हणतात काय होतं, काहीच होत नाही, आम्ही खातो. आम्ही बी कुठं म्हणतो काय होतं, काही होत नाही. शारीरिक तुम्हाला कोणतीच बिमारी येणार नाही. होणार काय, तुमच्या अंगी जाड्यत्व येत, आळस येतो, कंटाळा येतो आणि हळूहळू धर्मावरून तुमची बुद्धी काय होते, घसरत जाते आणि घसरत जाऊन एका दिवशी ते विकल्पाला जाते. म्हणून ते म्हणतात आळस येतो, कंटाळा येतो. यामुळे परमार्गाचा विधी ऐकण्याची इच्छा होत नाही, दास्य करण्याची इच्छा होत नाही, कार्यक्रमाला जाण्याची इच्छा होत नाही. हे कशामुळे होते तर हे अन्न खाल्ल्यामुळे. आणि हे जर अन्न खाल्लं नाही तर आपल्या अंतकरणावर कोणताच परिणाम होत नाही. म्हणून ते म्हणतात की याच्याने धर्मापासून दूर जातो, दुसरं काहीच होत नाही. कारण ते अन्न राजस तामस आहे. त्या जीव त्या ठिकाणी 10 दिवस वास्तव्याला आहे. त्यामुळे ती देवता त्याच्यामध्ये पितृंची पितृव्रतासारखं होतं आणि त्याच्यामध्ये ते देवता वास करते. त्याच्यामुळं आपल्या अंतकरणावर धर्माबद्दल जे आपण वर चाललेलो आहे ते खाली घसर. खाली घसरतो. त्याच्यामुळे ते सुटकाचं अन्न खात नाही. आणि काय परिणाम होतो,
उपदेश घेतल्यानंतर कमीत कमी 5 गाठ्या करत होता लाजकाज त्यावेळेस, पण असं अन्न सुरू केल्यापासून त्याला हातामध्ये गाठी घेण्याची सुद्धा इच्छा, सकाळी तर नाहीच नाही, दुपारी बी नाही, रात्री बी नाही, आणि देवाचं झोपताना उठताना नाव येत नाही. याच्यापेक्षा आणि काय मळीनेत्व पाहिजे? काही होत नाही. हे नुकसान होत. पहाटे स्मरणाला उठण्याची इच्छा होत नाही, गाठी सापडत नाही, गाठी घ्यायची इच्छा होत नाही, नाम येत नाही, जेवण झालं की झोपून जातो, सकाळी उठतो, आपल्या मार्गाला चालला जातो, कोणतं कदाचित मंदिरात आला म्हणजे हे नाही झालं. अशा माध्यमातून नामाचं स्मरण जे आहे ते दूर चाललं गेलं. कशामुळे झालं? सुटकाचं अन्न खाल्ल्यामुळे. सुटकाचं म्हणजे सांगायचं तात्पर्य जे तिसरं, 10वं आणि 11वं, त्या जीवाच्या निमित्त जे जे क्रिया करतील त्या त्या क्रियेबद्दल जे खाल्लं त्याच्या माध्यमातून हा मनावर परिणाम होतो. आता एक पद्धत आली आहे, कोणी मेला की पंक्तीसारखा प्रकार सुरू होतो, आहे का नाही? आज माझ्याकडून, उद्या याच्याकडून, उद्या त्याच्याकडून. आता हे अन्न खाल्ल्यावर तुम्हाला होणार नाही का परिणाम? सांगा. होईल का नाही? हा, तुमच्या घरच्या भाकरी खाऊन तिथं जर गेले त्याचा परिणाम होणार नाही. तुमच्या भाकरी घेऊन तिथं जाणं म्हणजे काय? त्यांच्या दुःखामध्ये सहानुभूती दाखवणं, हे बरोबर आहे. परंतु त्याच्या मुलीची पंगत, त्याच्या, पण कशाचा प्रित्यर्थ आहे? प्रित्यर्थ हेतू काय आहे? मरणाचा हेतू आहे का नाही? ते मेलं म्हणून मी पंगत घेत आहे, म्हणजे त्या जीवाच्या प्रित्यर्थ झाले का नाही? आणि त्या जीवाच्या प्रित्यर्थ झाल्यावर आपल्याला मळीनत्व येणार का नाही? हा, पण तुमच्या दररोजच्या भाकरी तिथे जर घेऊन तुम्ही खाल्ल्या तर त्याच्याने मळीनत्व येणार नाही, कारण ते तुमचं आहे. आणि ते जे देत आहे ते त्या जीवाच्या प्रित्यर्थ देत आहे. हे साधी गोष्ट आहे. या साध्यात पण आता काय झाली? पद्धत झाली. आता या पद्धतीच्या माध्यमातून आपल्या अंतकरणावर काय परिणाम होईल? तर हा परिणाम होईल की देवापासून दूर जाणं, धर्मामध्ये चित्त न लागणं, धर्मावर श्रद्धा न राहणं, करायचं म्हणून करायचं अशी विधी होऊन जाते. मनापासून नाही, कोणत्याही साधूबद्दल आत्मीयता राहत नाही, निकटत्व राहत नाही, प्रेम स्नेह राहत नाही. हे कशाचे परिणाम आहे? या अन्नाचे परिणाम आहे. म्हणून मानव पंथातला जो भिक्षुक असो, साधू असो वा नामधारक असो, यांनी त्या सुटकाचं अन्न खायचं नाही असं यांनी सांगितलंय. काय होतं तर सुतक काळात त्या घरचं अन्न पाणी ग्रहण करू नये. अन्य पंथीयाच्या लोक काशी प्रयाग तीर्थयात्रेला जातात, परंतु अन्य पंथाचे लोक तीर्थयात्रेला जर गेले आणि तिकून आल्यानंतर जर सुतक पडलं तर ते त्या घरचं सुटकातलं खात नाही, असा त्यांचाही नियम. अन्य लोक ज्याला म्हणतात ना, काय चारी धाम करून आले, असे जे लोक आहेत, वाराणसीला जाऊन आले, ते जर आले सुतक पडलं तर त्या सुतकामध्ये ते त्यांच्या घरचं खात नाही. असे अन्य लोक जर पाळतात तर मानवा लोकांनी, नामधारकांनी पाळणं अत्यंत गरजेचं आहे.